नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। जांभळी नाका येथील चैत्र नवरात्र उत्सवात नवरत्न व नवदुर्गा पुरस्कार आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात चैत्र नवरात्र उत्सव 2024 भक्ती आणि कला महोत्सवाच्या चौथ्या दिवशी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न व महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। नवरत्न पुरस्काराचे मानकरी राजेंद्र घरत, संतोष कारखाने, किरण गावंड, अथर्व बेडेकर, डॉक्टर संतोष पाठारे, अमेय गावंड, महेश आमरे, संदीप विचारे, निशिकांत महाकाळ, विनोद देसाई। विशेष पुरस्कार विनायक माळी। नवदुर्गा पुरस्काराच्या मानकरी अस्मिता चौधरी, सोनाली लोहार, हर्षदा पांडे, प्रज्ञा पंडित, क्षमा जोगळेकर, अलका वढावकर, अंजुषा पाटील, शुभदा कुर्वे, विमुक्ता राजे। विशेष पुरस्कार निधी सामंत। या पुरस्कार सोहळ्यासाठी निवृत्त पोलीस उपायुक्त संजय धुमाळ, ज्येष्ठ रंगकर्मी आप्पा महाशब्दे, नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, शिक्षण तज्ज्ञ श्रीमती मीरा कोरडे उपस्थित होत्या। तर देवीच्या दर्शनासाठी महाविकास आघाडीचे प्रवक्ते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी देवीचं दर्शन घेतलं व खासदार राजन विचारे हे 3 लाखांहून अधिक मताधिक्यांनी निवडून यावेत अशी देवीकडे प्रार्थना केली आहे। सदर प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, हेमंत वाणी व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। खासदार राजन विचारे व मंदार विचारे यांनी यावेळी उपस्थितांचं स्वागत केलं। विशेषतः महिलांची सुरक्षा आनंद इतका मोठा आहे, तो आनंद चॅरिटेबल ट्रस्टचा पूर्ण हक्क आहे। मी त्यासाठी आज खासदार राजन विचारे हे अनेक वर्ष येथे देवीच्या उत्सवाचं आयोजन करतात। दरवर्षी मी इथे येत असतो। विशेष करून नेमका देवी संपली की इलेक्शनचे ठाण्यातले इलेक्शनचे वार म्हणजे ठाण्याचे इलेक्शनचे वारे वाहूच लागले, पण राजन विचारांपुढे उमेदवारच मिळत नाही। हे जरा देवी समोर बोलताना मला आनंद होतोय। देवीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे असं दिसतंय, पण त्याचबरोबर त्यांचा काम, त्यांचा लोकसंपर्क, वेळेवर धावून जाण्याची त्यांची पद्धती ही लोकार्षक आहे। लोकांना या गोष्टीचं आकर्षण आहे, लोकांना या गोष्टीचा अप्रूप आहे। एकीकडे मोठे मोठे राजनेता आपले मोबाईल बंद करून बसतात, त्याच वेळेस राजन विचारे तरी फोन उचलतात नाही तर त्यांचं पेचं नाव काय गणेश हा तरी फोन उचलतो, पण हे संपर्क होतो। त्यामुळे मला वाटतं की उद्धव साहेबांनी अतिशय योग्य उमेदवाराची त्या काळात निवड केली होती आणि हा देवीचा जसा भक्त आहे तसा तो उद्धवजींचा पण भक्त आहे आणि एकनिष्ठ भक्त आहे। निष्ठेपासून त्यांनी पलायन केलं नाही। संकट समोर होती, अनेक ठिकाणी अडचणी समोर होत्या, पण हे सगळ्यांना सामोरे जात मी माझ्या नेत्याशी गद्दारी करणार नाही, निष्ठेने त्याच्या मागे उभं राहीन। संख्येने किती आहेत हे न मोजता परत एकदा ताकदीने हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे दाखवत तिला महाराष्ट्रात मोठं करू आणि परत एकदा शिवसेनेचं नाव विधानसभेवर झळकू। या ईर्षेने जी महाविकास आघाडी कामाला लागली आहे ते आमचे उमेदवार आहेत राजन विचारे आणि ही प्रचाराची हे आहे। आता काय देवीकडे आलोय तरी देवीकडे प्रार्थना हीच केली आहे की कमीत कमी 3 लाखांनी राजन विचारे विजयी होऊ देत। मी प्रोफेसर डॉक्टर विमुक्ता राजे जोशी पेडकर कॉलेजमध्ये आहे, मास मीडिया डिपार्टमेंटला, आणि ठाण्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींचा आनंद चॅरिटेबल ट्रस्ट दखल घेऊन त्यांच्या कामाचं जे काही स्वरूप आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवतं, ह्याच्याबद्दल सर्वप्रथम खूप आनंद झाला। कारण प्रत्येकजण आपापल्या ट्रॅकवर काम करत आहे, पण ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरे रत्नपारखी लागतात। ते रत्नपारखी म्हणून आपल्याला हा ट्रस्ट काम करताना दिसतोय।
अगदी खूप छान. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, ठाण्याच्या या आनंद चॅरिटेबल ट्रस्टने आम्हा सगळ्यांचा आनंद आज द्विगुणित केला आहे. खरं तर इथे जमलेले 18 जण, त्याच्यामध्ये 9 नवदुर्गा आणि 9 नवरत्न, या सगळ्यांचं खरं समाजकार्य स्वानंदासाठी सुरू असतं. पण त्या स्वानंदाची दखल आनंद चॅरिटेबल ट्रस्टने घेतली आणि तो आनंद आणखीन वाढवला आहे. एक घरच्यांनीच आपल्याला कौतुकाची थाप पाठीवर मारल्यासारखं वाटतंय आणि कोणीही लाईमलाईटमध्ये येण्यासाठी हे काम न करता कोणीतरी आपलं कौतुक करतंय. याच्यामुळे एक सामाजिक बांधिलकी आणि त्याची जबाबदारी वाढली असं वाटायला लागतं. ठाणा हे संस्कृती आणि परंपरा जपणारे आपण सगळे ठाणे महानगरवासी आहेत. खरं म्हणजे या ठिकाणी हा जो उत्सव साजरा होतो हा एक प्रकारचा अनुपमीय सोहळा असतो. हा उत्सव नसतो, देवीचा उत्सव नसतो, पण इथे येणारा प्रत्येक जण या देवीसाठी येतो आणि एक उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी येत असतो. या रंगमंचावर, या व्यासपीठावर हे पुरस्कार घेण्याचं स्वप्न इथल्या प्रत्येक योग्य अशा ठाणे महानगरवासियाचं असतं. पण प्रत्येक वर्षी आपल्याला हे मिळेल की नाही माहीत नसतं, पण ज्याला मिळतं त्याला आपलं स्वप्न पूर्ण होतं. कुठेतरी आपण पाहत असतो की कोणाला तरी गेल्या वर्षी मिळालं, त्याच्या गेल्या वर्षी मिळालं, हा मला का मिळू नये. आणि प्रत्येकाकडे ही कसब आहे, ही कला आहे, अष्टसिद्धी आहेत. आज जरी नवरात्र आपण इथे नवरत्न किंवा नवदुर्गा पुरस्कार देत असलो तरी अष्टसिद्धी प्राप्त इथे होते आणि त्यानंतरच हा पुरस्कार इथे दिला जातो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नाशिकमध्ये श्रीरामाचा आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाणच हवा. शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचे ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवात देवीला साकडे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून निर्माण झालेले विघ्न दूर होऊन नाशिकमध्ये धनुष्यबाण हवा, यासाठी नाशिकच्या शिवसेना नेत्यांनी आता देवीला साकडं घातलं आहे. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात सुरू असलेल्या श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवात शुक्रवारी नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी दर्शन घेतले. तसेच धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामाचा तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे, तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे, यासाठी काम करण्याचं बळ मिळू दे असे साकडे देवीला घातले. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी, किरण नागती, स्वप्नील लांडगे, संतोष बोडके इत्यादी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात श्री अंबेमास चैत्र नवरात्र उत्सव सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे या नवरात्र उत्सवाला अजय बोरस्ते यांनी भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना नाशिक हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे. नाशिक म्हटलं की कुंभमेळा आणि गोदावरी हे विषय महत्त्वाचे आहेत. आता कुंभमेळा पण जवळ आला आहे. किंबहुना उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व याच जागेवरती अवलंबून आहे. ही जागा शिवसेनेसाठी महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांना पटवून देऊ. धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामाचा तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे,
तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडून बोरस्ते यांनी नाशिकमधून गोडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेली 15 दिवस आम्ही भूमिका मांडत आहोत. तरी हेमंत गोडसे असो किंवा भुजबळ यांच्यापैकी कोणीही असलं तरी मोदींना पंतप्रधान करणं महत्त्वाचं आहे. आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत. देशात 400 पार आणि महाराष्ट्रात 45+ जागा जिंकून नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत असे साकडे देवीला घातल्याचंही बोरास्ते यांनी स्पष्ट केलं. धर्मवीर आनंद दिघे फाउंडेशनच्या वतीनं होणारा चैत्र नवरात्र उत्सवाला दरवर्षी आम्ही येत असतो. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही आमच्या सर्व नगरसेवकांसह त्या ठिकाणी दर्शनाला आलो. अत्यंत जागृत असं स्थान आहे आणि खरं तर साकडं घालायला आलो की ह्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी घोषणा केली आहे की 400 पार आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र 45+ जागा देईल. तर तेच साकडं घालायला आज ह्या देवी मातेकडे आम्ही आलो. असं वाटतं की देवीकडे आम्ही एकच प्रार्थना केली आहे की हा धनुष्यबाण हा साधासुद्धा धनुष्यबाण नाही. हा आमचं हृदय सम्राट आहेत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण आहे आणि हा टिकलाच पाहिजे. हा रामाचा धनुष्यबाण आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला मानणारा लोकसभा मतदारसंघ आहे. इथला जो मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा आहे. आजपर्यंत इथं शिवसेनेचेच खासदार निवडून आलेत आणि लाखोंच्या मतांनी आले. त्यामुळे हा धनुष्यबाण नाशिकमध्ये नक्की टिकेल अशी मला खात्री आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. नगरसेवकांच्या संख्येचे निकष दाखवून भाजपाकडून ठाणे मतदारसंघ शिवसेनेने घेतला. त्यानुसार सध्या भाजप आमदारांची संख्या अधिक असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाचाच आहे आणि पक्षाने आदेश दिल्यास मी लढायला तयार आहे असं स्पष्ट करत आमदार संजय केळकर यांनी थेट रिंगणात उडी घेतली आहे. महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यातील काही जागांवरती महायुतीने अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केले नाहीत. ठाणे लोकसभेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेचे 2 गट पडल्यानंतर ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटात राहणं पसंत केलंय. त्यामुळे शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जात आहे. मात्र शिंदे गटाने या जागेवरील दावा सोडलेला नाही. अशातच ठाण्याचे आमदार आणि भाजपाचे नेते संजय केळकर यांनी ठाणे लोकसभेची जागा भाजपाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ते या जागेवरून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. तसेच यावेळी आमदार संजय केळकर म्हणाले की ठाण्याची जागा कोणाकडे जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ही जागा भाजपाला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. पक्षाने आम्हाला संधी दिली तर मी स्वतः आनंदाने ठाण्याची लोकसभा लढायला तयार आहे. यासाठी कार्यकर्ते नक्कीच मला मदत करतील. मी निवडणुकीला उभा राहिलो तर मला जिंकवण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे. पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे. लढायला पण तयार आहे. जिंकायला सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मी लढायला तयार. नाही, निश्चितच 25 वर्षापूर्वीची गोष्ट शेवटी 96 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, रामभाऊ कापसे त्या ठिकाणी सिटिंग खासदार होते, त्यांनी एक गणित मांडलं त्यांच्या पद्धतीने. शेवटी जो जो पक्ष आम्हाला कसं मिळायला योग्य आहे हे मांडत असतो आणि त्यांनी नगरसेवकांच्या संख्येचं गणित त्यावेळेला मांडलं आणि त्या दृष्टीने युतीच्या या सगळ्या वाटपामध्ये शिवसेनेला सीट त्या ठिकाणी गेली आणि प्रकाश परांजपे त्या ठिकाणी उभे राहून 3 वेळा निवडून आले. त्याच पद्धतीने आता गणित जे आहे तर आता गणित जर मांडायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचेही आमदारांची संख्या मोठी आहे. जवळजवळ जिल्ह्यामध्ये 12 आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये 4 विधानसभेत आणि 2 विधान परिषदेत आहेत. नगरसेवकांची संख्या आहे आणि त्याच्यामुळे लॉजिकली गणित जे आहे ते मांडलं जातं. परंतु शेवटी सगळं काही गणितावरच अवलंबून असतं असं नाही. शीर्षस्थ नेते अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय करत असतात आणि त्या पद्धतीने शेवटी भारतीय जनता पार्टीला निश्चित आवडेल की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणची जागा
ही जर मिळाली तर निश्चितपणे कार्यकर्ता सुखावेल, त्याला समाधान वाटेल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.